माझी कुंकवाने मांग भरून दे हा, पोरा थोडी रिस्क हाय पण बायको तुझी फिक्स पहिला इश्क हाय पण बायको तुझी फिक्स हाय तर मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आजचा व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग अशा मराठी सॉन्गवर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ एडिट केला आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला अलाइट मोशन जो ॲप आहे त्याची गरज लागणार. मित्रांनो, तुम्हाला आपल्या स्क्रीनवर अलाइट मोशन जो ॲप आहे तुम्हाला दिसत आहे. तर त्याला काय करायचं, तुम्हाला पहिल्यांदा ओपन करून घ्यायचं आहे. अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर इंटरफेस तुम्हाला असे तुमच्यासमोर दिसून अलाइट मोशनचं. त्यानंतर व्हिडिओ एडिट करण्यासाठी लागणारे मटेरियल आणि जे काय प्रिसेट आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिले आहेत. तर प्रिसेट असं बीटमार्क शेक इफेक्ट हे तुम्हाला दोन्ही काय करायचे आहेत, पहिल्यांदा इनपुट करून आपल्या अलाइट मोशनमध्ये घेऊन टाकायचे आहेत. आणि त्यानंतर काय करायचं, खाली प्लस आहे, प्लसच्या साईडला मित्रांनो प्रोजेक्टचं ऑप्शन त्यावर क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर मित्रांनो सिंपल तुम्हाला काय करायचं आहे, जो आपला मेन जो प्रोजेक्ट असेल बीटमार्कचा त्याला ओपन करून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी तुम्हाला रिलिक्स वगैरे प्रोजेक्ट अशा प्रकारे मी तुम्हाला तयार करून दिले बघू शकता मित्रांनो, तुम्हाला दिसत आहे तुमच्या स्क्रीनवर. तर तुम्हाला काय करायचं, यामध्ये तुम्हाला फक्त तुमचे फोटो चेंज करायचे. फोटो कसं चेंज करायचं, तर पहिल्यांदा मी एक फोटो तुम्हाला चेंज करून दाखवतो. त्या पद्धतीने तुम्ही तुमचे लेअरमधले जे फोटोज आहेत ते तुम्ही चेंज करू शकता. तर काय करायचं मित्रांनो, ग्रुप चिल्लर असं क्लिक करायचं, एडिट ग्रुप राहायचं मित्रांनो. खाली दोन ग्रुप चिल्लर भेटतील, एक सर्कलवाला आहे आणि एक बघू शकता तुम्हाला हा जो भेटत आहे तुम्हाला दिसत आहे मित्रांनो. त्यावर काय करायचं, खालच्या एकदम खालचा जो शेवटचा लेअर आहे ग्रुपचा त्यावर असं क्लिक करायचं, एडिट ग्रुप राहायचं मित्रांनो. फोटो चिल्लर असं क्लिक करून काय करायचं, कलरांच्या फिलचे ऑप्शन यायचं आहे. हे नावाचं जे असेल नाव तिथे तुम्हाला असं क्लिक करायचं आहे. तुम्हाला एक तुमचा काय करायचं मित्रांनो, एक फोटो घ्यायचा. समजा मी हा एक फोटो घेतो आणि वरती प्लसवर क्लिक करून आणि फोटो नीट ॲडजस्ट करून घेतो. अशा प्रकारे बघू शकता फोटो नीट ॲडजस्ट केल्यानंतर अशा प्रकारे दिसणार आहे. सर्कलमध्ये सुद्धा जो ग्रुपचा लेअर आहे त्यावर क्लिक करायचं, एडिट ग्रुप येऊन इथे सुद्धा सेम पद्धतीने तुम्हाला फोटो मी जसं दाखवलं तो घेऊन टाकायचे आणि फोटो नीट ॲडजस्ट करून घ्यायचं मोबाईल ट्रान्समध्ये येऊन. अशाच प्रकारे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुमचे जे फोटो आहेत ते अशा प्रकारे तुम्हाला तुमचे चेंज करून घ्यायचं. बाकी काय विषय नाही, अशाच प्रकारे तुम्ही चेंज करून घ्या. आणि यानंतर चेंज करून झाल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला, मी ऑलरेडी ते चेंज करून नाही घेत परत तर ऑलरेडी ॲड आहेत तर मी चेंज करत नाही. तर चेंज करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 11 सेकंद 24च्या बीटवर राहायचं, प्लसवर क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन एक एक करून तुम्हाला तुमचे काय करायचं मित्रांनो, अशा प्रकारे फोटो ॲड करायला सुरुवात करायचं आहे. फोटो ॲड झाले पण फिल स्क्रीन होत नाही तर काय करायचं आहे, वरती 3 डॉट दिले, 3 डॉट जाऊन फिल कंपोजिशन एरिया हा जो ऑप्शन आहे मित्रांनो यावर क्लिक करून आपला जो फोटो आहे तो एकदम फिल स्क्रीन करून घ्यायचा. यानंतर हा फोटोचा काय करायचं, अशाच प्रकारे एक एक करून काय करायचं मित्रांनो, तुम्हाला एक एक करून काय करायचं आहे मित्रांनो, सर्व फोटो एक एक करून शर्टपर्यंत पहिल्यांदा अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं. तर आपण काय करूया, एक एक करून पटकन ॲड करून घेऊया. तर मित्रांनो बघू शकतो शेवटचा फोटोसुद्धा आपला ॲड झाला आहे. अशा प्रकारे ॲड करून झालेत फोटो आपलं. त्यानंतर याच खालचा जो लेअर आहे बॅकग्राऊंड शॅडो पेजेसचा बॅकग्राऊंडला त्यावर असं क्लिक करून लॉंग प्रेस करून सर्व लेअरच्या वरती घेऊन टाकायचं आहे. यानंतर तुम्हाला जिथून आपला पहिला फोटो स्टार्ट होतो तिथेच येऊन प्लसवर क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे आणि हा एक PNG दिला तर PNG ॲड करून मॉनिटर्समध्ये येऊन याची साईज जरा लहान करायचं बघू शकता. तिसऱ्या नंबरचे ऑप्शन येऊन अशा प्रकारे आणि याला नीट ॲडजस्ट करून टाकायचं अशा इथे. यानंतर शर्टपर्यंत लेअर काय करायचं आहे, याची वाढवायचं आहे. यानंतर मित्रांनो काय करायचं आहे, आपण जे फोटो ॲड केले जात आहे त्या फोटोजला तुम्हाला काय करायचे, शेक इफेक्ट लावायचे. त्यासाठी मित्रांनो तुम्ही बॅक यायचं, शेक इफेक्टमध्ये जाऊन हा जो फोटोचा लेअर आहे पहिला 1 नंबरचा त्यावर असं क्लिक करून इफेक्ट्सवर येऊन लेफ्ट साईडला 3 डॉट आहे, 3 डॉट ओपन करून घ्यायचे. कॉपी आणि पेस्ट असेल तर कॉपी लेअर पहिला कॉपी इफेक्ट्स करून घ्यायचे. त्यानंतर तुम्ही बॅक येऊन मेनू जो आपला प्रोजेक्ट आहे मित्रांनो त्याला ओपन करून घ्यायचे. आणि यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, तर पुढे येऊन आपण जिथून पहिला फोटो आपला स्टार्ट होतो तिथे यायचं. पहिल्या फोटोच्या असं लेअरवर क्लिक करायचं, इफेक्ट्स येऊन 3 डॉट जाऊन पेस्ट इफेक्ट करून टाकायचं. अशा प्रकारे एक एक करून काय करायचं मित्रांनो, तुम्हाला शर्टपर्यंत जेवढे फोटो आपण ॲड केले तिथे या सर्व फोटोला तुम्हाला काय करायचं, इफेक्ट लावून टाकायचं आहे. तर मित्रांनो ते बघू शकता अशा प्रकारे हे फोटोला इफेक्ट आपल्याला लावून झाले. आणि मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो ते एडिट झाला आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्हाला आजचा आवडला असेल, व्हिडिओ नक्की एक लाईक करा. चॅनल आपला फर्स्ट टाईम असेल मित्रांनो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर वरती सेटिंग साईडला शेअरचं ऑप्शन त्यावर क्लिक करा, खाली एक्सपोर्ट क्लिक करून टाका.